नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. मित्रांनो, आज आम्ही आमच्या गावी आहे आणि गावामध्ये आज आमचं हे जे जागृत मंदिर आहे ना, तिथे आम्ही आज आहे. बघा, हे जामवंताचं मंदिर आहे. बघून घ्या. तर मित्रांनो, हा ब्लॉग तर आम्ही स्टार्टच केला आहे म्हणा. सकाळचे 8 वाजले आहेत. तर हा ब्लॉग इथनं स्टार्टही होतो आहे. चला आम्ही देवाचं दर्शन करून घेऊ. काय बनवते काय आज? हे उपासाचे की हे बघा, हे बघा, हे आमचे बघा बघा कसे घाबरून जा. आचार्य आमचे आज पापड बनवणार आहेत. ही आमची अर्चना मॅडम, आमच्या लहान भावाची बायकोच नाही का? मोठाई ना जरा ए बाई भाऊजी कट करायला ते अश्विनी जवळ चकले पाडीन का आता तुम्ही. ही अश्विनी आमच्या घरातली लहान सून, पण काय माहितीये का, जाम खाऊन खाऊन मारली बघा. तर काय करता बघा, हे पाहायला जर कुठे हरवली कधी तर आम्हाला सांगा. काय रे बंद होत नाही काय मागायला आली तू? अरे राजूने वांगेच नाही आणले, आपल्या त्याला वाटलं हे बघा, ही आमची बहीण आहे मोठी. आज वांगे मागायला आली आमच्या घरी, बघितलं. पण अशी नाही म्हणत चला वांगे खायला सरांनी घरी. वांगे काय खातोस? पुरणपोळ्या करून नाही करत. काय करू? पुरणपोळ्या तुला माहिती मी खात नाही करून ते. पुरणपोळी नाही खात, पोटच फुगून जातं. मटन बी नाही खात, आम्ही बी नाही. सोडून दिलं मटन बिटन. दाल बट्टी हा, पोरीने पण सोडलं. काय बोलते? निकी सोडणार नाही आहे. अश्विनी पोरी मटन खातात. पोरी निकी आशू कोणीच नाही. मोठ झाले असते 2-3 चपात झाले मला डाळ वांग्याला. हे बघा, ही आमची लेक आहे मुक्ताबाई. चाय ठेवायला लागली पाहिजे. माझ्या घरातून मला जामाना लागली तर मला उगाच 2-4 पाहिजे. डाळ वांग्याला किती लागतात ते कवळे वांग्याचं डाळ वांगा. बघा मित्रांनो, इथे आमची गाडी उभा आहे आणि इथे आमच्या लहान भाऊ आहे, त्यांची गाडी उभा आहे इथे. बघ, हे आमचं गाव बघू शकता. बोला. चला मित्रांनो, आता आम्ही आमच्या बहिणीच्या घरी चाललो आहे. आमचे मित्र पण आहेत तिकडे. चला भेटूया त्यांना. हे बघा, आणखीन झोपलेलेच आहेत. बघा कसे झोपले आहेत आणि
म्हातारा माणूस बघा कसं काम करतोय. हाँ कितना बजा उठने का नहीं क्या लोग को बघा. बघा इथे थोडं काम चालू आहे घराचं, बघू शकता ते बघा. बघा हे म्हातारं हाँ क्या हुआ तुमको क्या करने का है, तुम्हारा काम करो ना. हे बघा हे आमच्या मित्राचं घर आहे बघा. बघा हे आमचे पुजारी. हां हे पुजारी तिकडले. हे बघा हां डाल फोटो किसका है. अच्छा बालू मामा का ये मेरे को लगा तुम लोगों को पंजोबा है. हा फोटो आहे बाळू मामाचा. बाहेर काढले ते आमचे मित्र आहेत ना नामदेव सुराशे, बाळू सुराशे आणि पिंटू सुराशे त्यांचं आहे. हे बघा आत्ता हल्ली बांधलंय. किती 7-8 महिने झाले ना रे, 7-8 महिने झाले बघा. पूजा केलेली आहे. आणखी पण हाताचे आहेत तसे ठस्से. खूप छान बांधकाम केलं आहे बघा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलंय. चला मित्रांनो जरा जाऊया जरा बाजूच्या गावामध्ये, जरा गाडी धुवायची आहे. काल पण गेलो पण काल लाईट नसल्याच्या वगैरे काय जमलं नाही. चला जाऊया गाडी धुव्या आणि येऊ पुन्हा. आणि संध्याकाळी आणखी दुसऱ्या ठिकाणी जायचं आणखी तुम्हाला दाखवू. आणि हे बघा इथे घेतलेली ह्या मी जागा आहे. इथे काही 1-2 वर्षांनी किंवा काही दिवसांनी आम्ही इथे घराचं बांधकाम चालू करणार आहे. इथे आहे तुम्ही बघू शकता. चला पुढे जाऊया. जेवण काढायला नीट पकड ना फोन एवढा का हल्ला नसणार गाडी चालती म्हटल्यावर. संदीपला येतोय मागून करून. कोण संदीप दादा. कंटाळा दिवसभर गाडीत फिरायचं एवढं होऊ नये. 11 वाजले. आता मार्केटमध्ये आलेलो आहे आणि गाडी तू धुवायला टाकली आम्ही आणि जरा इथे बसलो बघा. त्या उन्हामध्ये असं हेच आता योग्य मार्ग आहे बघू शकता. आपले फोटो आहेत आता उसाचा रस सुरू आहे त्या गर्दीमध्ये. त्याच्यानंतर सोप्पा आणि सरळ मार्ग दिसत नाही. चला मित्रांनो खूपच ऊन होतं बघा. आमची मित्रमंडळी आलेली आहे. संदीप दामदर हे गावचे पाटील आहेत आहे की नाही. बघा त्या गर्मीमध्ये उठलेला रस पिण्यासाठी आलो आहे. खूपच आनंदात खूप छान वाटलं बघा. हे आमची गावातली मंडळ आहेत. हे व्यक्ती मुंबईलाच असतात आमच्यासोबत बघू शकतात. बघा मित्रांनो आता आम्ही गाडी वॉशिंग करायला आणली. गाडी वॉशिंग
ऐक ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि कोण 24 हा बघा हे आमची अश्विनी जाई. हा पापड करते मी. कुठला पापड आहे? उडदाचा. उडदाचा. लिज्जत पापड. बघा ही आमची लेक मुक्ताबाई. बेटा इकडे बघ. हे बघा चला हे बघा इथे ह्या ताई यांच्यात काय म्हणतात ना एका डदातले मणी येते. हां बघू शकतात आमच्या गावाकडे कसे पापड बनवतात. हे आमचे छोटू बंधू. हा बेटा नाव काय तुझं? हा पूर्ण नाव सांग बेटा. हा आमचा नवसाचा देव आहे पण बरं का बघू शकता. जय श्रीराम. उगाच मम्मी घाबरते नाही का बघा. हा सावकाश जरा. असे काम आहे यांचे कसे असे फाटते ते करते आहे की नाही. खरं धड येतं कुणाला काहीच नाही. नुसतं लाटायचं म्हणून लाटायचं. लाटायचं म्हणून लाटायचं. खायचं म्हणून खायचं. खायचं म्हणून खायचं मोठं व्हायचं. आमची एक दुसरी आहे बघा कुठे गेली. हे बघा काय करते. चाय काय ठेवू नको रे बाबा. नाही नाही आहे का बा जेवण झाले नाही रे बाबा. जेवण झाले नाही नाही. ही गावाकडची मजा आहे दुसरं काय नाही. तरी आमचं खटलं आज कमी आहे. अर्ध खटलं संभाजीनगरला आहे ना. हां अर्ध खटलं संभाजीनगरला आहे. नाही तर घर एकदम गच्च जत्रासारखं भरलेलं असतं इकडे. आणि अर्ध खटलं मुंबईला आहे आणखीन आमचं. हे लॉकडाऊनमध्ये होतं ना इथे नुसती जत्रा होती जत्रा. बघा आहे तर मित्रांनो आता आम्ही अंबर सिटीमध्ये आलेलो आहे. थोडंसं काम आहे म्हणून इथे आलो आहे. आणि संध्याकाळची आता 5-5:30 वाजता आलेले आहेत मित्रांनो. आणि आजचा तुम्हाला मी प्रवास सर्व दाखवला. आमच्या घराकडचं दाखवलं. जे काय आमच्या घरी बायका पापड वगैरे जे बनवतात तुम्हाला तेही दाखवलं मी. आणि उद्याही नवीन ब्लॉगसोबत आम्ही नव्याने सुरुवात करू. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.